नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतचं जिल्हा परिषद गोंदियाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत। तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतचं जिल्हा परिषद गोंदियाचे महत्त्वाचे परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे। 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासाठी शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। त्याच अनुषंगाने वेळेत योग्य ती कार्यवाही करावी, प्रस्ताव विलंबाची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील याची नोंद घ्यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे। कादर्शक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्या सहीने हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। दरम्यान अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आले होते। शासन निर्णय दिनांक 6/2/2023 मधील अ, ब, क मध्ये नमूद प्राथमिक शाळा व त्यामधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित केले होते व दिनांक 1/1/2023 पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी यासाठी शासनाने परिपत्रक दिनांक 24/4/2023, दिनांक 25/9/2023 व शासनपत्र दिनांक 26/9/2023 अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत। शासन निर्णय दिनांक 6/2/2023 व उपरोक्त शासन परिपत्रक व शासनपत्रातील अटी व शर्तीनुसार अनुदानपात्र माध्यमिक प्राथमिक शाळांची तपासणी करून त्यावरील पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याबाबतची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीमध्ये दिनांक 31/12/2022 पर्यंत पूर्ण करावी। अशी कार्यवाही करत असताना कोणत्याही शिक्षकावर तथा कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे या पत्रात म्हटले आहे। तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करून सदर संच मान्यतेनुसार अनुदानास पात्र ठरत असलेल्या शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव आर्थिक भारासह या कार्यालयात सादर करावा असेही आदेश यामध्ये दिलेले आहेत। अनुदान मंजुरीबाबतची कार्यवाही शीघ्रतेने होण्याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे। ही बाब विचारात घेता अनुदान मंजुरीबाबत शासनाने संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या कार्यमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे अशा सक्त सूचना यामध्ये दिल्या होत्या। कोणत्याही परिस्थितीत शासनाने दिलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा अशा गंभीर आशयाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे। याच पत्राच्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पत्र निर्गमित केल्याने अनुदानाचा टप्पा वाढीच्या हालचालींना वेग आला आहे हे मात्र निश्चित। दरम्यान संच मान्यता या जानेवारी 2024 अखेर पूर्ण झाल्या तरच या शिक्षकांना पुढील टप्पा मिळू शकेल, अन्यथा आचारसंहितेची टांगती तलवार या शिक्षकावरती आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला आंदोलन झालं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं मागितल्यापेक्षा जास्त देईल म्हणून, आणि तसंच दिलं। 200-300 कोटीची मागणी होती, तब्बल 1100 कोटी रुपये दिले। आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरी बाब तुम्ही समजून घेतली पाहिजे की जे टप्पा अनुदानावर होते त्यांचं कुठलंही चेकिंग केलं नाही, त्यांना थेट पैसे दिले। खरं तर सरकारची पद्धत अशी आहे की चेकिंग करतात की अनुज्ञेय आहे की नाही, तिथले तपासणी होते, अशी कुठलीही तपासणी न करताना टप्पा अनुदानाच्या लोकांना द्यायला सांगितलं। त्याच्यानंतर हा जो निर्णय घेतला याच्यामध्ये अघोषित शाळा सुद्धा होत्या आणि अघोषित शाळांच्या संदर्भात सुद्धा जवळजवळ आता मी 3 वेळा GR काढले। जी मागणी केली की हे कागदपत्र कमी करा, हे कागदपत्र आम्हाला पुरावा म्हणून ग्राह्य धरा, सगळं मी दिलेलं आहे। तर माझी स्वतःची इच्छा आहे की हा विषय कधीतरी संपला पाहिजे आणि त्याच्यामुळे आता पहिला टप्पा अजून संपलेला नाही, कारण ही लोक होती यांना अनेक वर्ष 15-20 वर्ष 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। त्याच्यामुळे मी जर तुम्ही आज आंदोलन सुरू आहे म्हणून जर मी तो टप्पा संपवला तर ते त्याच्यापासून वंचित राहते। खरं तर अजून तुम्हाला सुद्धा मिळून अजून 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही आहे, परंतु टप्पा संपल्यापासून मी पूर्वी सुद्धा कबूल केले आहे की 1 वर्षाच्या दुसरा टप्पा दिला जाणार। तर हा टप्पा पूर्ण करणं माणुसकीच्या दृष्टीने अशासाठी आवश्यक आहे की या लोकांना परत कधीच न्याय मिळू शकणार नाही। आणि तुम्ही जर तो GR वाचून बघितला
तर ती मुदत संपून गेल्यानंतर सगळ्यांना स्वयंघोषित मध्ये टाकलं जातं. स्वयंघोषित शाळा म्हणजे काय असतात, त्यांचं त्यांनी फी लावायची आणि त्यांचा पगार द्यायचा. मला एकदाच शिक्षकांचा प्रश्न सोडवायचा असल्यामुळे टप्पा अनुदानाला एवढी मोठी रक्कम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे देऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही परिस्थितीत पहिला टप्पा संपल्यानंतर 1 वर्षाच्या दुसरा टप्पा सुद्धा सुरू होणार. परंतु एक टप्पा संपला तर पाहिजे ना. आज जर आपण त्यांना तसंच मागे ठेवलं, ते सुद्धा त्यांना बायका मुलं आहेत, त्यांचं सुद्धा कुटुंब आहे, तर त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण शेवटी शिकलेले लोक आहोत, आपण समाजाचं नेतृत्व करतो. आपण ज्याला इथं येतात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं सुद्धा त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते. तर सगळ्याचा विचार करता मी आपल्याला आश्वासित करतो की पहिला टप्पा संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत लगेच दुसरा टप्पा दिला जाईल. तसा आवश्यक असेल तर तसा मी शासन निर्णयाचा निर्णय. त्याला आपण कुठल्याही मनामध्ये शंका बाळगू नका. आपण चांगल्या तऱ्हेने दिवाळीचे दिवस आहेत म्हणून मी स्वतः आलो. आझाद मैदानावर कुठलाही मंत्री होती, परंतु तुमच्याबद्दल प्रेम आदर असल्यामुळे तुम्हाला आश्वासित करतो की हा टप्पा तुम्ही जर म्हटलं की 1 महिना मुदत द्या त्याला, तर मी 1 महिना मुदत देईन. परंतु त्यांचे कागदपत्र संपूर्ण झाले पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ही शेवटची संधी आहे. आता जर ते लोक टप्प्यावर आले नाही तर त्यांना आयुष्यात कधीच मिळणार नाही. त्यांना स्वयंघोषित मध्ये जायला लागेल. तर मी त्यांच्याशी चर्चा करतो. महिना किंवा 1.5 महिना जास्तीत जास्त मी त्यांना त्यांच्यामध्ये हा विषय मिटवून टाकून आणि त्याच्यानंतर तुमचा टप्पा पूर्ण होईल. पहिला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. शेवटी हे शासकीय नियम आहेत, त्याप्रमाणे आपल्याला चालायला लागतं. त्याला कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका. हा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करून घेतला जाईल आणि त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला दुसरा टप्पा दिला जाईल. आतापर्यंत बघा 10-10 वर्षात मिळाला. पहिल्याचा दुसरा टप्पा व्हायला 7-7 वर्ष लागली. आम्ही असं करत राहिलो नाही. व्यवस्थित सगळ्यांचं परीक्षण केलं, किती लोक अदोषित आहेत त्याची शोधून काढलं आणि सगळ्यांना न्याय दिला. तर हा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे. शेवटी आपण सगळे शिक्षक म्हणून एकत्र जातो. तुम्हाला अघोषित शाळा वेगळी, टप्प्यावरच्या शाळा वेगळी असं म्हणून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायला लागेल. न्याय दिलेला 1100 कोटी रुपयाचा GR निघालेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या अकाउंटला तो पैसे जमा झालेले आहेत. त्याच्या पुढच्या काळामध्ये सर्व शिक्षकांचे पगार आता आपण बँकेतर्फे थेट खात्यावर जमा करतो. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा वेळच्या वेळी मिळतात. ही संपूर्ण सिस्टम व्यवस्थित बसवली जाते. अनेक मी निर्णय घेतले. त्याच्यामध्ये शिक्षक सेवक होते. तुम्ही जर शिक्षक सेवक म्हणून आला त्यांचा पगार 4,000, 6,000, 8,000 होता. 16,000, 18,000, 20,000 केला. असं कुठेही शिल्लक ठेवलेलं नाही. लायब्ररी नाही, त्यांना 1,500 रुपयावर काम करत होतो. त्यांना 14,000 की 16,000 रुपयावर नेलं. म्हणजे आम्ही सातत्याने हे सगळं करत असतो. लॅब असिस्टंटचा पगार वाढवला. त्याच्यामुळे जो मनुष्य करतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी नाहीतर मग लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल. तुम्ही साधं शिष्टमंडळ माझ्याकडून घेऊन आला तरी मी तुम्हाला सगळं लक्ष. आता उपोषणाला लोक बसली, त्यांच्या तब्येतीची काळजी असते ना. एखाद्या माणसाला काय झालं शिव परत होत नसतो हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नम्र आवाहन करतो. आता तुम्ही हे उपोषण मागे आपलं आंदोलन मागे घ्या आणि तुम्हाला कधीही काय अडचण असेल तर थेट माझी भेट मागा. 8-15 दिवसात भेट मिळणार आहे शिष्टमंडळाला. त्याच्यामुळे आपण हे लवकरात लवकर मी आता लवकरात लवकर माझ्या डिपार्टमेंटला कळवतो की जे टप्पा आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा. त्या लोकांना सुद्धा मी पुढच्या आठवड्याची वेळ दिलेली आहे की त्यांना काही आणि अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्याची वेळ झाली. ती झालं की त्यांचे सुद्धा सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागेल आणि हा टप्पा पूर्ण झाला की 1 वर्षाच्या नंतर दुसरा टप्पा सुद्धा सुरू होईल. आणि त्याच्यामुळे मी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. चांगल्या मनाने घरी चला आणि विश्वास ठेवायला शिका. मी साईबाबांचा भक्त आहे. श्रद्धा आणि सबूत थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात आणि श्रद्धा कुठेतरी ठेवायला लागतात आणि त्याचं नेहमी चांगलं फळ मिळेल आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं आयुष्य आरोग्य लाभो. दिवाळी तुम्हाला सर्वांना भरभराटीने जावं अशी मी प्रार्थना करते. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि नवी 2 शब्द सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जे लोक उपोषणावर बसले त्यांना त्या नम्र विनंती करतो की आता त्यांनी उपोषण सोडा. धन्यवाद. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून 30 ऑक्टोबर 2023 पासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये पुढील टप्पावाढीसाठी आंदोलन चालू होते. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आंदोलनाची दखल घेतली व ते स्वतः आझाद मैदानात आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यानंतर 9 नोव्हेंबरला
माननीय उपसचिवांनी एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की ज्या शाळा अद्याप अनुदानापासून वंचित आहेत त्यांना 31 डिसेंबरपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे. व पुढील टप्पा अनुदानाच्या संदर्भातला जो विषय होता त्यात त्यांनी असा उल्लेख केला की पुढील वर्षीची 30 सप्टेंबरची संच मान्यता ग्राह्य धरून माननीय आयुक्तांनी पात्र शाळा व वर्ग तुकड्यांवरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आर्थिक भारासह पदमान्यता धरून शासनाकडे शिफारस करावी असा त्यात उल्लेख केलेला आहे. असं जर झालं तर या पत्रानुसार जर कार्यवाही झाली तर आपल्याला ह्या 23-24 शैक्षणिक वर्षामध्ये पुढील टप्पा मिळणार नसून तो टप्पा 24-25 या वर्षात जाणार आहे. आणि 30 सप्टेंबर 2024ला जी संच मान्यता होईल त्याचा अहवाल ऑक्टोबर महिन्यामध्ये आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे जाईल आणि ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तो अर्थ खात्याकडे राहील. आणि अर्थ खात्याकडून सकारात्मक अहवाल आला तर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि त्यानंतर आपल्याला पुढील टप्पा देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी 25 पर्यंत कालावधी आपल्याला पुढील टप्पा मिळण्यासाठी लागू शकतो. आणि त्याच्यामुळे आपलं 1 टप्प्याचं 1 वर्षाचं नुकसान होत आहे. मागे 12 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी 2021ला जो शासन निर्णय झाला होता त्यामध्ये शासनाने स्पष्ट उल्लेख केला होता की ज्या शाळा छोट्या छोट्या कारणास्तव त्रुटीमध्ये आहेत त्यांनी 1 महिन्याच्या आत आपली त्रुटीची पूर्तता करावी. त्रुटीची पूर्तता केल्यानंतर त्यांना पुढील टप्पा देण्यात येईल. सर्व शाळांनी त्रुटीची पूर्तता केली परंतु त्यांना अद्यापही पुढील टप्पा मिळालेला नाही. त्यांना पुढील टप्प्यापासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे शासनानेच घेतलेल्या शासन निर्णयाचा शासनानेच पालन केलं नाही. तर हे तर साधं पत्र आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब हे आपल्याला अनुदान देण्यासंदर्भात टप्पा वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत. त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला यापूर्वी करून सुद्धा दाखवले. त्यांनी 1100 कोटीची निधीची तरतूद देखील केली आहे आणि आपल्याला त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे. परंतु माझी त्यांना अशी विनंती राहील तर खरंच आपल्याला आम्हा शिक्षकांना नियमित प्रचलित नियमानुसार जर वेतन मिळाव्याचे वाटत असेल तर आपण 19 ऑक्टोबर 2016चा जो शासन निर्णय त्यातील सरसकटची जी अट आहे ती रद्द करून यापुढे दरवर्षी ह्या वर्षीपासून 30 सप्टेंबरची संच मान्यता अंतिम करावी व त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून पुढील टप्प्यानुसार अनुदान देण्याचा त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. तरच खऱ्या अर्थाने आमच्या शिक्षकांना 60,000 शिक्षकांना न्याय मिळेल व त्यांना दरवर्षी वाढीव टप्पा मिळेल. धन्यवाद.